नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। करवीर तालुक्यातील एका गावात नात्याला काळीमा फासणारी घटना। नराधम बापाने स्वतःच्या मुलीवर केला अत्याचार, पोलिसांनी बापाला ठोकल्या बेड्या। राज्य कन्झ्युमर फेडरेशन राज्यातील रेशन दुकानात रास्त भावात करणार भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, रेशन दुकानदारांना मिळाला मोठा दिलासा। कागलमध्ये 2 ठिकाणी दिवसा ढवळ्या घरफोडी, चोरट्यांनी लांबवला सुमारे 13.5 लाखांचा ऐवज। चंदूरमध्ये भटक्या कुत्र्यांनी बकऱ्यांवर केला हल्ला, हल्ल्यात 20 पिलांचा पाडला फडशा। आणि राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला, हवामान खात्यानं 30 ऑक्टोबरपर्यंत राज्यासाठी दिला येलो अलर्ट। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। कागल तालुक्यातील बेनिगरे गावातल्या एका शिक्षकानं आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र पोलिसांनी त्याला वेळीच रोखल्यानं अनर्थ टळला। यावेळी पोलीस आणि आत्मदहन करणाऱ्या आंदोलकांमध्ये झटापट आणि शाब्दिक वादावादीचा प्रकार घडला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून घेत कागल तालुक्यातील बेनिगरे इथं राहणाऱ्या शंकर पांडुरंग रामशे या शिक्षकानं आत्मदहनाचा प्रयत्न केला। दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला, मात्र पोलिसांनी वेळीच रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला। आत्मदहनापासून रोखताना पोलीस आणि रामशे यांच्यामध्ये झटापट आणि शाब्दिक वादावादीचा प्रकार देखील घडला। दरम्यान रामशे यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कागल तालुक्यातील बेनिगरे गावातील आपल्या मालकीचं झाड आणि शेड बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाडल्याचा आरोप या शिक्षकानं केलाय। शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट या सार्वजनिक ट्रस्टच्या विश्वस्त मंडळानं बेकायदेशीररित्या पुण्यातील 3 एकर जागा विक्री केल्याचा आरोप कोल्हापुरातील सकल जैन समाजाच्या वतीनं करण्यात आलाय। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना 27 ऑक्टोबरला निवेदन देणार असल्याची माहिती समाजाच्या वतीनं पत्रकार बैठकीत देण्यात आली। शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग या नावानं जैन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा 1960 साली सुरू करण्यात आली होती। संस्थेची इमारत जीर्ण आणि मोडकळीला आल्याचं कारण सांगून विश्वस्त मंडळानं राज्याचे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे संस्थेची संपूर्ण 3 एकर जागा विक्री करण्यासाठी 13 फेब्रुवारी 2025 रोजी परवानगी मागितली। याला 4 एप्रिल 2025 रोजी धर्मादाय आयुक्तांनी परवानगी दिली। धर्मादाय आयुक्तांना खोटी माहिती सादर करून विश्वस्त मंडळानं ही 3 एकर जागा विकल्याचा आरोप कोल्हापुरातील सकल जैन समाजानं केलाय। संस्थेच्या घटनेनुसार विश्वस्त मंडळाला अशा पद्धतीनं जागा विक्री करण्याचा कोणताही अधिकार नाही। याच ठिकाणी 1008 श्री भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर हे 65 वर्ष जुनं मंदिर आहे। याचाही विचार या विश्वस्त मंडळानं न केल्यानं सर्व जैन समाज बांधवांमध्ये आक्रोश निर्माण झालाय। त्यामुळे जागा विक्री करणाऱ्यांवर तातडीनं फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी केली आहे। म्हणजे ह्यामध्ये बेकायदेशीरपणे होणं म्हणजे हे HND बोर्डिंग याचं जे ट्रस्ट डीड आहे ते पब्लिक ट्रस्ट असो, ते बेकायदेशीररित्या प्रायव्हेट ट्रस्ट आहे असं दाखवून ट्रस्टींनी ही जमीन विकलेली आहे। त्यामध्ये पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंटसुद्धा आहे आणि आजच्या ह्या वर्षभरामध्ये जैन धर्मावर अनेक प्रकारचे अन्याय झालेले आहेत। खरं बघायला गेलं तर जैन धर्म हा शांतप्रिय धर्म आहे। नेहमीच देशाच्या प्रगतीमध्ये त्याचा वाटा हा मोठा आहे, पण ह्याच जैन धर्मावर अशा प्रकारे अनेक अन्याय ह्या वर्षामध्ये झालेले आहेत। त्यामध्येच हे सुद्धा एक अन्यायच आहे। ह्यामध्ये सुद्धा अनेक लोकांचे, मोठमोठ्या लोकांचे हात आहे। तर आम्ही सर्व जैन समाज याचा विरोध करतो, निषेध करतो। आम्ही शांत आहे याचा अर्थ असा नाही की आम्ही काहीच करू शकत नाही, पण
एक आमची एक देशाच्या प्रगतीमध्ये आमचा एक हिस्सा असावा म्हणून आम्ही शांततेच्या मार्गातून प्रत्येक वेळेला अशी गोष्टी करत असतो. तर आत्तासुद्धा जर ह्या गोष्टी थांबल्या नाहीत तर आम्ही पुढची दिशा हे मोठ्या स्वरूपामध्ये आंदोलन कोल्हापूर, सांगली आणि बेळगावसारख्या ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही ह्या मोठ्या प्रमाणात त्याचा विरोध आणि निषेध नोंदवण्याचं आमचं पुढचं नियोजन आहे. याबाबत 27 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन संजय शेटे, ट्रस्टी सुरेश रोटे, दिगंबर जैन बोर्डिंगचे चेअरमन विजयकुमार शेट्टी, सचिव सूर्यकांत पाटील, राजगोंडा वळिवडे, दीपक मगदूम, राजू मेंच, विक्रांत नाईक, सुरेश पत्रावळे आदी उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. याच्या निषेधार्थ विविध पक्ष संघटनांच्या वतीनं लोकशाही आणि संविधान सन्मान महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. 27 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला जाणार आहे अशी माहिती लोकशाही आणि संविधान सन्मान महामोर्चाच्या आयोजकांच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याच्या निषेधार्थ कोल्हापूरमधील आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष संघटना आणि इतर संघटनेच्या वतीनं लोकशाही आणि संविधान सन्मान महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापुरातील बिंदू चौकातून या मोर्चाला सुरुवात होईल. मिरजकर तिकटी बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महानगरपालिका, लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा जाणार आहे अशी माहिती लोकशाही आणि संविधान सन्मान महामोर्चाच्या आयोजकांनी दिली. महामोर्चात आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष संघटना, मराठा महासंघ, ओबीसी समाज आणि सेवा संघ, शिवसेना ठाकरे गट, आम आदमी पार्टी, बंडखोर सेना, मल्हार सेना, संभाजी ब्रिगेड, अल्पसंख्याक मुस्लिम समाज आदी संघटना सहभागी होणार आहेत. मोर्चामध्ये 50 ते 60 हजार संविधानप्रेमी नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या पत्रकार परिषदेला प्राध्यापक शहाजी कांबळे, BK कांबळे, रूपा वायदंडे, विद्याधर कांबळे, बबन शिंदे, संजय जिरगे, निलेश बनसोडे, जयसिंग जाधव, अनिल धनवडे यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य स्टेट कन्झ्युमर फेडरेशन आणि राज्यातील रेशन धान्य दुकानदार यांच्यात दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर एका प्रस्तावावर सकारात्मक चर्चा झाली आहे. यानुसार मार्केट फेडरेशनच्या सहकार्यानं राज्यातील रेशन धान्य दुकानांमध्ये भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंचा रास्त दरामध्ये पुरवठा करण्याचं निश्चित करण्यात आले. तसंच रेशन धान्य दुकानदारांना आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी मार्केट फेडरेशनकडून भागभांडवल पुरवठा करण्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील रेशन धान्य दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील रेशन धान्य दुकानात जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाला यांची विक्री करण्याची परवानगी मिळावी अशी रेशन धान्य दुकानदारांची मागणी शासनाकडे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. दीपावली पाडव्याच्या निमित्तानं महाराष्ट्र स्टेट कन्झ्युमर फेडरेशनचे म्हणजेच मार्केट फेडरेशनचे अध्यक्ष आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष विठ्ठल नाना भोसले कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी कोल्हापूर जिल्हा रेशन धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भोसले यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. यामध्ये राज्यातील रेशन धान्य दुकानात भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी मार्केट फेडरेशनकडून सहकार्य मिळावं अशी मागणी डॉक्टर रवींद्र मोरे यांनी केली. या मागणीला भोसले यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. याचबरोबर रेशन धान्य दुकानदारांना त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी मार्केट फेडरेशनच्या माध्यमातून भागभांडवल उपलब्ध करून दिलं जाईल असं आश्वासन यावेळी देण्यात आलं. यावेळी दिगंबर भोसले, अनिल कवाळे, विजय पोळ, संदीप जाधव, प्रकाश द्राक्षे, विजय वाघ, गजानन हवलदार आदी उपस्थित होते. कागलमध्ये एकाच इमारतीतील 2 फ्लॅटमध्ये चोरी करून चोरट्यांनी सुमारे 13.5 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारलाय. शुक्रवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. ऐन दिवाळीच्या सणात आणि गहिनीनाथ उरुसात दरम्यान दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीनं खळबळ उडाली आहे. कागल पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे. कागलमध्ये भारत पेट्रोल पंपाच्या मागील बाजूला असणाऱ्या इमारतीमध्ये रावसाहेब भास्कर देशमुख यांच्या मालकीचा 303 क्रमांकाचा फ्लॅट आहे. ते कामानिमित्त बाहेरगावी गेले होते.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास चोरट्यांनी या फ्लॅटमध्ये प्रवेश केला. तिजोरीतील साहित्य विस्कटून त्यांनी सोन्याचे गंठण, नेकलेस, राणीहार, मणी, मंगळसूत्र, टॉप्स असे 148 ग्रॅम वजनाचे $12.25 लाख किमतीचे दागिने लंपास केलेत. याच इमारतीमध्ये संतोष अरुण कोगनोळीकर हे फ्लॅट क्रमांक 203 मध्ये राहतात. त्यांचाही फ्लॅट बंद होता. ही संधी साधून चोरट्यांनी कोगनोळीकर यांच्या फ्लॅटमध्येही चोरी केली आहे. चोरट्यांनी सोन्याची चेन, 2 अंगठ्या, कानातील टॉप्स असे 21 ग्रॅम वजनाचे 1,68,000 किमतीचे दागिने घेऊन पोबारा केला. बंद फ्लॅटमध्ये दिवसाढवळ्या चोरी झाल्यानं या परिसरात भीतीचं वातावरण आहे. घटनास्थळी करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर आणि कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गंगाधर गावटे यांनी भेट देऊन पाहणी केली. सहाय्यक फौजदार प्रशांत माने हे पुढील तपास करतायत. इचलकरंजी लगतच्या चंदूर इथल्या अकमान मळ्यात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात बकऱ्यांच्या 30 पिल्लांचा मृत्यू झालाय, तर 4 पिलं गंभीर जखमी झाली आहेत. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. वनविभागानं घटनास्थळी येऊन पंचनामा केलाय. बकरी मालक महादेव मायप्पा पुजारी यांनी याबाबत तक्रार दिली आहे. चंदूर इथल्या अकमान मळा इथं महादेव पुजारी यांच्या बकऱ्यांची 45 पिल्ली लोखंडी डालग्यात बसवली होती. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भटक्या कुत्र्यांनी या ठिकाणी हल्ला केला. कुत्र्यांनी डालग्यातून बाहेर पडणाऱ्या पिल्लांना फाडलं, तसंच डालग्यात घुसूनही आतील पिल्लांचा फडशा पाडला. या हल्ल्यात 30 पिल्लांचा मृत्यू झाला, तर 4 पिल्ली जखमी झाली आहेत. बकऱ्यांचे मालक पुजारी घटनास्थळी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही माहिती समजताच वनविभागाचे वनपाल संजय कांबळे, वनरक्षक मंगेश वंजारे, पशुवैद्यकीय अधिकारी मनीषा चाफेकर, तलाठी राजू माळी, पोलीस पाटील राहुल वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. वनविभागानं या घटनेचा पंचनामा केला. लोखंडी डालग्याच्या फटीतून अथवा डालग्याला सखल भागाकडे ओढून कुत्र्यांनी हा हल्ला केला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागानं वर्तवलाय. दरम्यान बकरी मालक पुजारी यांनी हा हल्ला हिंस्त्र वन्य प्राण्यांकडून झाला असल्याचा आरोप केलाय. मात्र वनविभागानं अशा कोणत्याही अन्य प्राण्याच्या पाऊलखुणा घटनास्थळी आढळल्या नसल्याचं सांगितलं. कागल शहरातील उरसात जायंट व्हील पाळण्यामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं पाळणा बंद पडला. यामुळे या पाळण्यातील नागरिक तब्बल 2 तास अडकून राहिले. शुक्रवारी रात्री 9च्या सुमारास हा प्रकार घडला. बचाव पथकाच्या वतीनं रात्री 12च्या सुमारास पाळण्यातील सर्वच्या सर्व 18 नागरिकांची सुटका केली आहे. कागल शहरातील श्री गहिनीनाथ गैबीपीर उरुसातील बापूसाहेब महाराज चौकात एक जायंट व्हील पाळणा उभारण्यात आला होता. या पाळण्यात शुक्रवारी रात्री 9च्या सुमारास अचानक बिघाड झाला. हा पाळणा मर्यादेच्या वर गेल्यावर लॉक झाला. पाळणा मालकाकडून लॉक काढण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र लॉक निघाले नाही. उरुसात मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित असल्यानं या घटनेनंतर काही काळ गोंधळ निर्माण झाला. 90 फुटावर पाळणा अचानक बंद पडल्यानं त्यात बसलेले नागरिक भयभीत झाले. घटनेची माहिती मिळताच कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गंगाधर काटे हे पोलीस दलासह घटनास्थळी दाखल झाले. पाळण्यात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी कोल्हापुरातून सुमारे 150 फूट लांब जाणारी क्रेन तातडीनं कागलकडे पाठवण्यात आली. कोल्हापूर महापालिका, अग्निशमन दल आणि रेस्क्यू पथकानं पाळण्यात अडकलेल्या एका व्यक्तीला खाली उतरण्यास सुरुवात केली. 11:30च्या सुमारास पाळण्यात अडकलेल्या सर्वच्या सर्व 18 नागरिकांची सुखरूप सुटका केली. सुटकेचा हा थरार जवळपास 4 तास चालला होता. पाळण्यात बाहेर काढण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे या नागरिकांनी आभार मानलेत. दरम्यान पाळणा चालकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. कोल्हापुरातील ऐतिहासिक अशा जुना बुधवार तालीम मंडळाच्या नूतन वास्तूचं उद्घाटन खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. जुना बुधवार तालमीची 1838 साली स्थापना झाली आहे. जुना बुधवार पेठेचा कोल्हापूरच्या इतिहासाशी जुना ऋणानुबंध असून ज्या ब्रह्मपुरी टेकडीवर मूळ कोल्हापूर होतं त्याच्या पायथ्यालाच जुना बुधवार पेठ आहे आणि या नावानंच जुना बुधवार तालमीची स्थापना करण्यात आली होती. सुरुवातीला ही तालीम 1 मजली होती, त्यानंतर 2 मजली आणि आता नवीन 3 मजली झाली आहे. नव्या धाटणीची बांधणी झाली आहे. सध्या नव्या वास्तूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, रणरागिणी ताराराणी आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या 14 फूट उंचीच्या प्रतिमा उभारल्यात. तालमीच्या नूतन वास्तूचं उद्घाटन खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं.
यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार जयश्री जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान या उद्घाटन कार्यक्रमानंतर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनीही सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी माजी आमदार सुरेश साळुखे, माजी महापौर महादेव अडगुळे, माजी उपमहापौर नंदकुमार मोरे, दिगंबर फराकटे, माजी नगरसेवक धनंजय सावंत, जुना बुधवार तालीम मंडळाचे अध्यक्ष रणजित शिंदे, उपाध्यक्ष संतोष दिंडे, सचिव सुनील शिंदे, सुशील भांदिगरे यांच्यासह तालमीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या कॅनॉल परिसरामध्ये घराजवळ आढळून आलेल्या मगरीला स्थानिक नागरिकांनी जमिनीवर काठ्या आणि दगड मारून हुसकावून लावलं होतं. त्यानंतर रात्रीच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या मगरीला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. पन्हाळा तालुक्यातील कोडोली ते पोखले मार्गावर वारणा उजवा कालवा आहे. या कालव्यामध्ये मगरीचं वास्तव्य आहे. कॅनॉल परिसरामध्ये वडर यांची वस्ती आहे. काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास वडर यांच्या घराच्या अगदी भिंतीला लागून एक मगर आली होती. ही मगर तिथून रस्त्यावरून ये जा करणाऱ्या लोकांना दिसून आली. ही सुस्तावलेली मगर साधारणपणे 1 तासभर त्या घराजवळच पडून होती. याबाबत स्थानिकांनी पन्हाळा वनविभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क झाला नाही. अखेर स्थानिक नागरिकांनी जमिनीवर काठ्या आणि दगड मारून त्या मगरीला तिथून हुसकावून लावलं. दरम्यान शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पुन्हा ती मगर कॅनॉलमधून नागरी वस्तीत आली होती. यावेळी वनविभागाचे कर्मचारी, पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी त्या मगरीला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोरीच्या साहाय्यानं सापळा रचून त्या मगरीला पकडण्याचा प्रयत्न केला, पण ती मगर त्या सापळ्यातून निसटली आणि कॅनॉलमध्ये पसार झाली. स्थानिकांच्या मागणीनंतर दाजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी सुरू झालंय. यामुळे पर्यटकांची गर्दी वाढली असून अर्थकारणाला गती आली आहे. राधानगरी तालुक्यासह अभयारण्य क्षेत्रात यावर्षी 5.5 ते 6,000 मिलीमीटर इतका उच्चांकी पाऊस झालाय. या पावसामुळे शेती पिकांसह पर्यटन उद्योगावर दूरगामी परिणाम झाला. दाजीपूर राधानगरी परिसर हा मुख्यतः पर्यटन व्यवसाय बंद होता. हे अभयारण्य पर्यटकांसाठी खुलं करावं अशी मागणी स्थानिकांनी केली. त्यानंतर वन्यजीव प्रशासनानं अभयारण्य खुलं केलं. सध्या पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी होत असून स्थानिक व्यावसायिकांसह पर्यटकांनीही समाधान व्यक्त केलंय. अभयारण्य सुरू होऊन आता 1-2-3 दिवस झालेले आहेत, तरी पण आम्हाला थोडासा फायदा होत आहे आणि हे केल्यामुळे जरा म्हणजे चांगली गोष्ट आहे ही लवकर चालू केल्यामुळे पण, आणि त्यांनी असाच प्रतिसाद आम्हाला इथून पुढे पण देत राहावा आणि पर्यटकांनी इकडे यावं, बघण्यासारखं आहे असं. आणि पुढे आता बरं आधी बीजी साहेबांना सांगून आम्ही लवकर चालू करायला सांगितलं, त्यामुळे त्यांनी लवकर चालू केलंय. आता पर्यटक वगैरे येतात भरपूर आणि त्यांची सोय वगैरे चांगली होते. जंगलामध्ये जाऊन आले, त्यांना काय प्राणी वगैरे दिसले. आता बरं आधी बीजी साहेबांना सांगून आम्ही लवकर चालू करायला सांगितलं, त्यामुळे त्यांनी लवकर चालू केलंय. आता पर्यटक वगैरे येतात भरपूर आणि त्यांची सोय वगैरे चांगली होते. जंगलामध्ये जाऊन आले, त्यांना काय प्राणी वगैरे दिसले. अँड ऑल टुगेदर अ व्हेरी होलसम एक्सपिरियन्स. कारण आम्ही शहरातून येतो आणि आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसतात, तर त्यांनी खूप जास्त अशी सविस्तर आम्हाला माहिती दिली की कुठली झाडं आहेत, कुठले प्राणी वेगवेगळे असतात तिकडे. आणि ॲक्च्युली आम्ही पण असा विचार करून आलेलो की पावसामुळे आम्हाला बघायला मिळेल नाही मिळेल, बट आम्हाला आता खरंच खूप आनंद होतोय की सगळे पॉईंट्स ऑलमोस्ट आमचे कव्हर झालेत आणि बघायला पण मिळालंय. भविष्यात पर्यटन वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी सांगितलं. तर राधानगरी हा परिसर आता बघितला आपण असाल तर पर्यटन हा इथल्या परिसराचा मुख्य व्यवसाय होऊ लागलेला आहे. आणि मागच्या वर्षीचा जो सीझन होता त्या सीझनमध्ये ह्या होंडा रस्त्याचं जे काम सुरू होतं, त्यामुळे बरेच दिवस ह्या परिसरात रस्ता बंद राहिला होता. त्यामुळं इथले जे काय व्यावसायिक आहेत त्यांच्यावर खूप मोठा फटका त्यावेळीसुद्धा बसला होता. आणि यावर्षी पाऊस देखील लवकर सुरू झाला, त्यामुळे अभयारण्य लवकर बंद करण्यात आलं, सफारी लवकर बंद करण्यात आली होती. आणि त्यानंतर दिवाळीचा हा जो सीझन आहे त्यामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक राधानगरीला भेट देत असतात. परंतु दुर्दैवानं अभयारण्य बंद ठेवण्यात आलं होतं, त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात निराशा होत होती किंवा पर्यटक येत नव्हते. त्यामुळे आम्ही परवा वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कानावरती ही गोष्ट घातली होती की सीझनमध्ये ज्यावेळी पर्यटकांना सुट्टी असते त्या कालावधीमध्ये अभयारण्य सुरू असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यांनी आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन हे अभयारण्य सुरू केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक देखील यायला लागलेले आहेत, आलेले आहेत. त्याबद्दल औद्योगिक
जो विकास आहे त्याच्या मर्यादा लक्षात घेऊन हा परिसर औद्योगिकदृष्ट्या विकसित होणं शक्य नसल्यामुळं पर्यटनाच्या माध्यमातून या परिसरामध्ये किंवा तालुक्यामध्ये जेवढ्या म्हणून काही योजना आणता येतील तो योजना आणण्याचा आमचा ह्यापूर्वीपासून देखील प्रयत्न राहिलेला आणि भविष्यात देखील. आसमानी आणि सुलतानी संकटामुळे या ठिकाणचा शेतीसह पर्यटन व्यवसाय ठप्प झाला. राधानगरी अभयारण्य पर्यटकांसाठी खुलं झाल्यामुळं इथल्या स्थानिक अर्थकारणावर आणि एकंदरीत समाजकारणावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहेत. लेखक सिद्धार्थ कांबळे लिखित वंचितांचे राजकारण एक मुक्त चिंतन या पुस्तकाचं प्रकाशन आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार आणि ज्येष्ठ लेखक ज.व्ही. पवार यांच्या हस्ते आणि वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉक्टर क्रांती सावंत यांच्या उपस्थितीत झालं. वंचित समाजाच्या राजकीय प्रवासाचा आणि संघर्षाचा सखोल अभ्यास करणारं हे पुस्तक भविष्यातील राजकीय विचारवंतांसाठी एक महत्त्वपूर्ण संदर्भ ग्रंथ ठरणार आहे. लेखक सिद्धार्थ कांबळे लिखित वंचितचे राजकारण एक मुक्त चिंतन या पुस्तकाचं प्रकाशन आज राजर्षी शाहू स्मारक भवन इथं आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार आणि ज्येष्ठ लेखक ज.व्ही. पवार यांच्या हस्ते बार्टीचे संशोधन अधिकारी डॉक्टर संभाजी बिरांजे, वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉक्टर क्रांती सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी पवार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर परखड मत व्यक्त केलं. सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर आज निष्ठा धुळीला मिळाली आहे. निष्ठेत आणि विष्ठेत फारसा फरक राहिलेला नाही. पुस्तक वाचल्याशिवाय समाज वाचणार नाही. पुस्तक लिहिणारा, वाचणारा आणि विकणारा आंबेडकरी हा एकच समाज आहे. सध्या देशासमोर संघ की संविधान हा एकच प्रश्न उरल्याचं पवार यांनी सांगितलं. लेखक सिद्धार्थ कांबळे यांनी वंचित समाजाच्या राजकीय संघर्ष आणि प्रवासाची मांडणी पुस्तकात केल्याचं सांगितलं. देशातील राजकीय रचना ही सामाजिक रचनेवर आधारित आहे. समाजात अजूनही जातीय विषमता असल्यामुळं वंचित समाजाचं स्वतंत्र आणि स्वायत्त राजकारण अत्यावश्यक असल्याचं कांबळे यांनी सांगितलं. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर अलोक जत्राटकर, वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉक्टर क्रांती सावंत, प्राध्यापक डॉक्टर संभाजी बिरांजे यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमात लेखक कांबळे यांच्यासह त्यांच्या आईवडिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त अधिकारी मदन पवार, प्राध्यापक रविराज कदम, डॉक्टर अमर कांबळे, जे.के. गायकवाड, प्रकाश जावळे, अतुल बहुले, संदीप कांबळे, विवेक भंडारे, श्रीकांत कांबळे आदी उपस्थित होते. यानंतर एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई. आरोपी प्रशांत बनकरला अटक. पहाटे 4च्या सुमारास पुणे परिसरात ठोकल्या बेड्या. 4 दिवसांची पोलीस कोठडी. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण. भाजप माजी खासदारांवर राजकीय दबावाचा आरोप. अंबादास दानवे यांनी थेट नावं आणली समोर. एकनाथ शिंदेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याची माहिती. पंकजा आणि धनंजय मुंडे हे निव्वळ खंडणीखोर. ते गोपीनाथ मुंडेंचे खरे राजकीय वारसदार नाहीत. पंकजांच्या मामी सारंग महाजन यांनी केला दावा. जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील. नितीन गडकरींनी टोचले भाजप नेत्यांचे काम. ऑस्ट्रेलियाच्या 2 महिला क्रिकेटपटूंशी भारतात गैरवर्तन. विश्वचषक सामन्यापूर्वी समोर आली धक्कादायक घटना. आरोपीला अटक. टीव्ही आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय चेहरा सतीश शाह यांचं निधन. वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. मालिकेचा शेवट झाला गोड. भारताचा ऑस्ट्रेलियावर 9 गडी राखून विजय. रोहित शर्माची नाबाद शतकी. विराट कोहलीचंही नाबाद अर्धशतक. इचलकरंजी शहर आणि परिसरात दहशत माजवणाऱ्या SN गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या कारवाईला मंजुरी दिली आहे. इचलकरंजीतील SN गँगवर शहर आणि परिसरात खुनाचा प्रयत्न, खंडणी, जबरी चोरी, मारामारी आणि बंदी आदेशाचा भंग केल्याचे 18 गंभीर गुन्हे पोलिसात दाखल होते.
सलमान राजू नदाफ याच्यासह अविनाश विजय पडियार, अरसलान यासीन सय्यद, यश संदीप भिसे, रोहित शंकर आसाल आणि अनिकेत विजय पोवार यांचा समावेश असलेल्या या टोळीविरुद्ध अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला. हा प्रस्ताव पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडे सादर केला. छाननीअंती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या गँगवर मोक्कांतर्गत कारवाईला मंजुरी दिली आहे. पुढील तपासाची जबाबदारी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, उदय करडे, साजिद कुरणे आणि स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकानं मोलाची भूमिका बजावली आहे. फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदणे आणि प्रशांत बनकर यांना फाशी द्यावी अशी मागणी मुरगुड ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी मुरगुड पोलीस ठाण्यात दिलंय. फलटणमधील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्यानं आपल्या हातावर मजकूर लिहून आत्महत्या केली. या मजकुरामध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यानं शारीरिक अत्याचार केल्याचं तर प्रशांत बनकर यानं मानसिक छळ केल्याचं लिहिलंय. गरीब कुटुंबातून पुढे येत डॉक्टर बनून गोरगरीब जनतेची सेवा करण्याचं स्वप्न या नराधमांच्या कृत्यामुळं भंगलंय. यामुळं संपूर्ण महाराष्ट्रभर संताप व्यक्त होतोय. या नराधमांना फाशी व्हावी अशी मागणी मुरगुड ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी मुरगुड पोलीस ठाण्यात दिलंय. यावेळी सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, शिवाजी चौगुले, आनंदा रामाने, शिवाजी चौगुले, रघुनाथ बोडके, सोन्या मोरबाळे, विकी साळुखे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगरमधील ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेची सर्वसाधारण वार्षिक सभा खेळीमेळीत झाली. सभेत ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेतर्फे परिसरात सुका कचरा संकलन अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्ष निवास नलवडे यांनी सुका कचरा संकलन उपक्रम राबवल्याबद्दल आणि सुका कचरा पुनर्प्रक्रियेला वाहन व्यवस्थेसाठी पुढाकार घेतल्याबद्दल अवनी संस्थेचे आभार मानलेत. निवृत्त प्राचार्य दिनकर पाटील, रमाकांत बुद्धिसागर, निरंजना बुद्धिसागर, जैनुद्दीन पन्हाळकर यांनी मनोगत व्यक्त केली. सभेला उपाध्यक्ष बाळासाहेब रावळ यांच्यासह संचालक आणि नागरिक उपस्थित होते. इचलकरंजी महानगरपालिकेची पिण्याच्या पाण्याची जुनी पाईपलाईन कुरुंदवाडमधील शिकलगार वसाहतीजवळून गेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या पाईपलाईनला गळती लागली आहे. यामधून येणारं पाणी परिसरात साचत असून यामुळे दुर्गंधी पसरली आहे. या गळतीबाबत पाणीपुरवठा विभागाचे बाजीराव कांबळे यांना माहिती देण्यात आली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. बळीराजा महोत्सव समितीच्या वतीनं मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात बळीराजा मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये सहभागी धनगरी ढोल आणि लेझिम पथकानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. देशाच्या कृषी संस्कृतीचा उद्गाता, स्त्री स्वातंत्र्याचा प्रणेता आणि सामाजिक समतेचा पुरस्कर्ता, बहुजन नायक महाप्रतापी बळीराजाचं स्मरण व्हावं, यातून राष्ट्रीय एकात्मता जोपासली जावी या उद्देशानं 2005 पासून बळीराजा महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवाअंतर्गत दरवर्षी बळीराजा महोत्सव समिती वतीनं बळीराजा मिरवणूक काढण्यात येते. यंदा या मिरवणुकीची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते मिरजकर तिकटी इथल्या स्मृतीस्तंभाला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या मिरवणुकीत रथामध्ये महापुरुषांच्या प्रतिमा आणि बळीराजाच्या रूपात वेशभूषा केलेले कलाकार सहभागी झाले होते. या मिरवणुकीत सहभागी झालेल्या धनगरी ढोल आणि लेझिम पथकानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मिरजकर तिकटी, शाहू मैदान, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पापाची तिकटी मार्गे ही मिरवणूक गंगावेशपर्यंत काढण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मिरवणुकीत नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या मिरवणुकीत बळीराजा महोत्सव समितीचे अध्यक्ष उमेश पवार, सचिव दिगंबर लोहार, भाई बाबूराव कदम, व्यंकप्पा भोसले, रवी जाधव, बाबाराजे महाडिक, शफीक देसाई, यश आंबोळे, ओंकार नलवडे आदींसह नागरिक सहभागी झाले होते. महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास करणाऱ्या हुपरी इथल्या रितेश रवींद्र कंगणे या चोरट्याला स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेनं अटक केली आहे. त्याच्याकडून 90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. गांधीनगर परिसरात राहणाऱ्या रीटा अमरलाल वाधवा या 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6:30च्या सुमारास दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडल्या होत्या. घरी परतत असताना एका अनोळखी इसमानं त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेली होती.
या प्रकरणी त्यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळवे यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून हुपरीतील रितेश रवींद्र कंगणे या संशयिताला पट्टण कोडोली इथून अटक केली. चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याची चेन आणि मोबाईल असा एकूण 90,000चा मुद्देमाल जप्त केलाय. अरबी समुद्रात दुसरं चक्रीवादळ तयार होतंय. उद्या रविवारी कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर चक्रीवादळात होऊन सोमवारी आणि मंगळवारी त्याचं महाचक्रीवादळात रूपांतर होणार आहे. त्यामुळे राज्यातील अवकाळी पावसाचा मुक्काम 30 ऑक्टोबरपर्यंत वाढला आहे. काही दिवसांपूर्वी अरबी समुद्रात तयार झालेल्या शक्ती चक्रीवादळामुळे राज्यात पाऊस वाढला होता. त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवासही लांबला होता. त्यानंतर आता उद्या रविवारी दुसरं चक्रीवादळ मध्य पूर्व अरबी समुद्रात वेग घेत आहे. 27 आणि 28 ऑक्टोबरला या चक्रीवादळाचं महाचक्रीवादळात रूपांतर होणार आहे. याचा आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर प्रभाव पडू शकतो. महाराष्ट्रात याचा प्रभाव कमी असला तरी 30 ऑक्टोबरपर्यंत राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. करवीर तालुक्यातील एका गावात नराधम बापानं स्वतःच्या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बापाला करवीर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासला असून बापावर कठोर कारवाई करण्याची मागणी होतीये. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात नराधम बापाच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीची आई आणि 2 लहान भावंड कोल्हापूर शहरातील उपनगरात वास्तव्याला होती. आई भंगार गोळा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. दरम्यान दिवाळीच्या निमित्तानं बापानं 13 वर्षांच्या मुलीला गावी नेलं. 22 ऑक्टोबरच्या पहाटे आणि 24 ऑक्टोबरच्या सायंकाळी त्या नराधम बापानं धारधार शस्त्राचा धाक दाखवत मुलीवर अत्याचार केला. घटनेची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. मुलीनं हा प्रकार आईला सांगितल्यानंतर आईनं तात्काळ करवीर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. फिर्यादीनुसार पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपी बापाला अटक केली. या प्रकरणी त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी महिला संघटना आणि सामाजिक संस्थांनी केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. करवीर तालुक्यातील एका गावात नात्याला काळिमा फासणारी घटना. नराधम बापानं स्वतःच्या मुलीवर केला अत्याचार. पोलिसांनी बापाला ठोकल्या बेड्या. राज्य कन्झ्युमर फेडरेशन राज्यातील रेशन दुकानात रास्त भावात करणार भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा. रेशन दुकानदारांना मिळाला मोठा दिलासा. कागलमध्ये 2 ठिकाणी दिवसा ढवळ्या घरफोडी. चोरट्यांनी लांबवला सुमारे 13.5 लाखांचा ऐवज. चंदूरमध्ये भटक्या कुत्र्यांनी बकऱ्यांवर केला हल्ला. हल्ल्यात 20 पिलांचा पाडला फडशा. आणि राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला. हवामान खात्यानं 30 ऑक्टोबरपर्यंत राज्यासाठी दिला येलो अलर्ट. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. त्याचबरोबर इंस्टाग्रामवर एस न्यूज कोल्हापूर फॉलो करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.